आयोजन कमिटीच्या वतीने आमच्याकडे सूचना आली 40+ कोणताही आता नियम नसणार आहे। येस 12वा प्रतिनिधी फक्त पाठवा इथे नावं सांगण्यासाठी। नाऊ बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होतीये। चॅलेंजर चिरले अजित सर्कल सुद्धा नाहीये। येस फक्त 2 षटकांचा सामना आहे। ऑन साइडला आपण पाहू शकता डीप मध्ये मॅक्झिमम क्षेत्ररक्षण लावलं जातं आणि बॅट्समन पहिला आहे विनीत आणि सुनील टकले आणि सुजय। पहिला गोलंदाज विनीत आहे। राऊंड विकेट वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी। पहिला चेंडू आउट स्टंप निघून चाललाय। व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय। 2 षटकांची सेमी फायनल आहे आणि 12 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर जवळजवळ 25-30 धावा उभा कराव्या लागते कारण दुसऱ्या बाजूला निर्दोष घरसारखा एक मातबर खेळाडू आहे आणि त्यामुळे या धावा उभारण्यासाठी सुनील टकले याला प्रयत्न करावे लागतील। आक्रमण करण्याचा हा प्रयत्न चेंडू खालीच राहिला आणि त्यानंतर वेगवान चेंडू हाताळत असताना आपण विनीत मडवीला पाहतोय। आता स्वर्गीय रतनबुवा चस्कामध्ये हा खेळाडू सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलात। नाव आहे विनीत मडवी। आर्यन ग्रुप चिरले संघातून खेळत असताना आपण विनीत मडवीला पाहिलं होतं। क्या बात आहे। म्हणजे संघ मालकांना दिलेली फार मोठी संधी आहे। प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं। आर्यन ग्रुपने ते आर्यन ग्रुपचं स्वप्न ते पूर्ण केले संघ मालकांनी यांचं म्हणावं लागेल कारण रतनबुवा सारख्या स्पर्धेमध्ये खेळायला मिळणं ते मात्र भाग्य लागतं आणि ते मात्र यांचं पूर्ण झालं। बॅटच्या बाहेरील कडा घेऊन चेंडू शॉर्ट पॉइंट कडे येतोय। निर्दोष घरात अगदी पुराणा चावल म्हणावा लागेल। कित्येक वर्ष झालं हा खेळाडू मैदानामध्ये खेळताना अगदी विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून चिरले टेनिस क्रिकेटमध्ये त्या बलाढ्य संघामध्ये यांनी स्थान मिळवलं होतं। यष्ट्यांना खेटून राहण्याची त्याची एक वेगळी अदा होती। तो निर्दोष अजूनही मैदानात आहे। काय फिटनेस आणि काय ते सातत्य असेल विपुल। मैत्रीच्या आतमध्ये ज्या पद्धतीने आता चांगली गोलंदाजी होत्या ज्या विनीतनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली कारण मागील जर कालच्या दिवसाचा विचार केला तर सुनील टकले 2 सामन्याचा हिरो ठरला होता आणि त्या सुनीलला कुठल्याही प्रकारच्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय। अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्या। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावपटला धावा सुद्धा लागल्यात। बिनबाद 2 धावा। बिनबाद 2 होतात। हलकीशी वाऱ्याची झुळूक पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना दिसते। यावेळचा चेंडू बाउन्स झाल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर आपण पाहू शकेल थोडा खालीच राहिला आणि इथे मात्र बॅट्समन सुजय जो मात्र हा चेंडू खेळण्यापासून वंचित राहिलाय। चेंडू निर्धाव येतो। चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल। विनीत अपकमिंग यंगस्टर म्हणावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये चिरले टेनिस क्रिकेटला एक चांगला खेळाडू मिळतोय याचे एक पडसाद मैदानामध्ये उमटताना दिसत आहेत विपुल। डॉट बॉल आलाय सुजयच्या समोर। अगदीच 12 चेंडूंची ही मॅच आणि या 12 चेंडूंमध्ये आपण ज्या पद्धतीने सुरुवातीला सांगितले की 25 ते 30 धावा जमा कराव्या लागतील पण त्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय पण सुजयला प्रयत्न करावे लागतील। यावेळी आक्रमण समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये विकी मोहिते झेल घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्या आबाक्याच्या बाहेर डायरेक्ट थ्रो आला। दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या बिनबाद 4 धावा। या स्पर्धेसाठी आपण पाहताय प्रमुख अतिथी सन्माननीय गव्हाण गावचे हर्षलजी देशमुख साहेब यांचं आगमन झालं व वकिलीसारखी खणखणीत पदवी प्राप्त करणारे ऍडव्होकेट उमेश पाटील साहेब यांचं आगमन झालंय। CGPL आज समाधान शेठ माळी यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत। मैदानामध्ये आपण पाहताय थोडंसं 2 क्षेत्ररक्षकांमध्ये त्रेधा तिरपीट उडताना पाहायला मिळाली असं म्हणावं लागेल। चेंडू लॉंग लेग कडे गेला विपुल जिथे मात्र पूर्ण झाल्यात या 2 धावा। या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जाते। प्रथम 3 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जाते। प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना लालबागचा राजा चिरले बिनबाद 7 धावा। या षटकातील आणखीन शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे। एक चांगली सुरुवात सुद्धा पाहायला मिळते दोन्ही संघाच्या बाजूने कारण आपण थोडंसं पाहायला गेलं संध्याकाळच्या वातावरणामध्ये हवेची झुळक थोडीशी जरूर पाहायला मिळते। हवेची साथ थोडीशी कमी जरूर पाहायला मिळते पण आता मनगटी ताकदीवर मोठे फटके खेळावे लागतील। सुनील टकलेकडे ती क्षमता आहे। एक डावखऱ्या तसा हा एक आक्रमक फलंदाज आता सध्या ऑन स्ट्राईकला आहे। यस गावठाण टेनिस क्रिकेट मधील एक दर्जेदार फलंदाज। यावेळचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला। एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं उंची जास्त लांबी कमी। हा फटका इथे मात्र फसलाय। क्षेत्ररक्षक आपल्या वज्रमुठीमध्ये या चेंडूला कलेक्ट करतोय आणि मात्र मिळते विकेट नंबर 1। पहिला खेळाडू झेलबाद। लगेचच मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली जाऊ द्या। पहिलं षटक चालू आहे जिथे मात्र या स्पर्धेचा पहिला ऑफिशियली सेमी फायनल आपण पाहताय। आर्यन चिरले विपक्ष लालबागचा राजा चिरले। चिरले गावातील हे दोन्ही संघ आज मैदानात आहेत।
पहिला खेळाडू इथे मात्र बाद झालाय. बाद होणारा खेळाडू सुनील टकले, ज्यानं 3 चेंडू फेस केले, फक्त 1 धाव ज्यानं पूर्ण केली आणि तो मात्र झेलबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर गेलाय. विनीतच्या गोलंदाजीचं आपण विश्लेषण करूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आल्या 7. एक खेळाडू बाद झाला आणि धावसंख्या आहे 1 बाद 7 धावा. इथे मात्र बक्षीस लागलं जात आहे. विशाल घरत या खेळाडूने जर गोलंदाजी केली तर विकेट हॅट्रिक साठी 10,000, प्रत्येक विकेट साठी 2,000 व मिडन ओव्हर साठी 20,000चं कॅश प्राइज आकाश टकले यांच्या वतीने दिलं जाईल. क्या बात आहे. एका मित्रानं दुसऱ्या मित्राला मोटिवेट करण्यासाठी लावलेले बक्षीस आहे. आप ट्रॅकर यावेळेस मात्र बॅटची बाहेरील एज घेऊन एक मोठे विकेट मैदानातून बाहेर. खेळाडू क्रमांक 2 सुजय होतोय झेलबाद. शूटिंग व्हायची आणि त्या आठवणींना उजाळा देणारे पुन्हा एकदा सुमधुर संगीत आहेत. आमच्या सोबत आमचे जगदीशजी ठाकूर आहेत. यांनी खऱ्या अर्थानं त्या चित्रपट त्या काळामध्ये काम करणाऱ्या हेमा मालिनी यांना आपल्या आई मानल्या होत्या. काय भावना असेल ती. आणि फार महत्वाचं एक कारण एखाद्याला मैत्रीण मानणं सोपं आहे, परंतु आईचा दर्जा देणं खूप कठीण आणि ते काम हे आमच्या जगदीशजी ठाकूर साहेबांनी केलेलं आहे. येस, जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न आहे. गवताला जडू काही झिंझिणे आणणारा फटका होता. फॉलोन थ्रू मध्ये इथे मात्र चेंडू थांबवला जातोय. पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल मिळती आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होतीये 8 धावा. 8 धावा होत आहेत. आणि विपुल विषय जर पाहिलाच ना, तो अलीकडच्या या कलियुगामध्ये एवढी पवित्र भावना जपणं हे अगदी फार कठीण झालंय, परंतु ठाकूर साहेबांच्या मनामध्ये त्या आहे. मन मोठं असावं लागतं आणि विचार तेवढे पवित्र असावे लागतात. येस, ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू बॅटच्या आतील हिस्सा घेऊन बॉटम एज घेऊन चेंडू शॉट मिड विकेट कडून डीप मध्ये चालला. सिंगल मिळाली, डबल साठी प्रयत्न. क्या बात आहे. अगदी नजरे समोरील चेंडूवरती 2 धावांची चोरी झाली आहे. धावा मिळत आहेत 2. धावा संख्या पोहोचली जाते 1 बाद 2 बाद 10 धावा. 2 बाद 10 होत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पण लाईव्ह पाहताय. आमचे संदेशजी पाटील आणि त्यांची टीम ही स्पर्धा कव्हर करते. फुल टॉस आहे, डीप मध्ये खेळलाय. प्रयत्न झालेत बॉडी बॅलन्स करण्याचा प्रयत्न. काय आहे षटकार. येस येस, खेळाडूवृत्ती कशी असावी. सागर साठी टाळ्या वाजवायच्या आहेत, मनोज साठी टाळ्या वाजवत आहेत. चेंडू आलाय, षटकार. त्याला मिळण्या अगोदर हा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. विकेट नंबर 3 विनीतने झेल टिपला आणि मात्र लालबागचा राजा संघाला बसलाय 3रा हादरा.
पहिलं षटक संपलं जात आहे, दुसरं षटक सुद्धा संपलं जात आहे. अर्थात पहिलं सत्र संपल्याने पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आर्यन स्पोर्ट्स चिर्लेच्या अगेन्स्ट लालबागचा राजा संघाची धावसंख्या होतीये 3 बाद 16 झालं आणि 17 करायचे. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण फायनल सुद्धा आम्हाला सूर्यप्रकाशातच खेळवायची आहे. फायनल सुद्धा सूर्यप्रकाशातच खेळवायची आहे. लाईनअप मध्ये आपण पाहू शकाल लालबागचा राजा संघ इंटर होताना पाहायला मिळतोय. चला मैदानामध्ये विपुल असं म्हणूया, हा शेवटचा क्षण आहे. शेवटचा क्षण अगदी गोड होताना समाधान शेठ माळी यांनी घेतलेली मेहनत ही पाहायला मिळते. असं म्हणतात ना, याच साठी केला होता अट्टा, असं शेवटचा दिस, शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि ते गोड क्षण तमाम जमलेल्या चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत परिसरातील सर्व नागरिक अनुभवताना दिसत आहेत. आणि तोच क्षण खऱ्या अर्थानं अनुभवाला मिळाले याचं एकमेव कारण चिर्ले चॅलेंजर्स आणि समाधान शेठ माळी. ही गोष्ट सुद्धा रास्त्या 16 धावा झाल्यात आणि 17 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच सलामीची जोडी पाठवा आर्यन चिर्ले. आणि त्या अगोदर जरीमरी स्मायरा 11 चिर्ले संघाच्या कॅप्टन आपण इथून इन्व्हाइट करतोय, कारण लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. मेगा फायनलची मॅच सुद्धा 2 षटकांची खेळवली जाणार आहे. त्यामुळे विशेष ही सूचना आहे अक्षय पाटील आणि आशिष ठाकूर आपल्या संघासाठी महत्वाची सूचना. आपण या लगेच विपुल, आज आपण पाहता या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये हे 3 संघ क्वालिफाय झालेत. एकीकडे आर्यन चिर्ले म्हटलं तर समीर शेठ पाटील, तदनंतर स्मायरा स्पोर्ट्स जरीमरी स्मायरा स्पोर्ट्स चे ओनर आहेत आमचे आशिषजी ठाकूर, तदनंतर लालबागचा राजा. जेव्हा आपण नाव घेताना तेव्हा एकच नाव समोर उभं राहतं, नाव आहे अभय मडवी. सन्माननीय अभय मडवी यांना सुद्धा आम्ही विनंती करत आहोत आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं, ज्यांचा संघ आज खूप चांगला खेळतो. अभय मडवी जेव्हा खेळायचे ना, तिर्ला टेनिस क्रिकेटसाठी जेव्हा खेळलेत ना, तेव्हा त्यांचे फटके मोठमोठे षटकार पाहायला सुद्धा मजा यायची. ते आज लालबागचा राजा चिर्ले नावानं CGPL चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ खेळवत आहेत आणि तो सुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यात यशस्वी झाला. चला चेंडू द्यायचा आहे, आपल्याला अजूनही मॅच एक खेळवायची आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल प्रथम क्रमांकासाठी 50,000 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. ट्रॉफी पाहिलीच ना विपुल, तर प्रत्येक खेळाडू त्या ट्रॉफीच्या प्रेमात पडेल अशी ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक ट्रॉफी आणि 25,000 आहेत आणि तृतीय क्रमांकासाठी 15,000 आणि आकर्षक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी आणि एक स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. आणि मालिकावीरासाठी तर अगदी आपण पाहू शकाल एक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल आहे. अशा पद्धतीने या स्पर्धेची वैयक्तिक बक्षिसं. जाऊया आपण उमेशजी, ऍडव्होकेट उमेशजी यांच्याकडे. पाटील यांचा विशेष सन्मान केला जातोय. यस, समाधान शेठ माळी यांचे निकटवर्ती आहेत. आज समाधान शेठ माळी यांनी काय कमावलंय तर ही माणसं कमावलीत. आज समाधान शेठ माळी यांचं नाव का मोठं आहे तर त्यांनी ही कमवलेली माणसं आहेत आणि म्हणून त्यांचा इथे मात्र विशेष सन्मान केला जात आहे. तो सन्मान होत असताना आपण पाहताय समाधान शेठ माळी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आज ऍडव्होकेट उमेशजी यांचा विशेष सन्मान केला जाय. एका मित्राला इन्व्हाइट करून केलेला सन्मान हा मात्र आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. मनपूर्वक आपले आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे सन्माननीय देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. देशमुख साहेबांना सुद्धा मी विनंती करून आपला सन्मान आपण स्वीकारावा. गव्हाण गाव म्हटला आणि देशमुख हे नाव म्हटलं तर गव्हाण गावावरती खऱ्या अर्थानं सातत्याने गव्हाण गावावरती एक वेगळी हुकूमत असायची. अशा देशमुख कुटुंबातील सन्माननीय अतिथी इथे उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जात आहे. आणि तो सुद्धा या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय समाधान शेठ माळी यांच्या पवित्र शुभ हस्ते. यस, मैत्रीचा उबदार वस्त्र साहेबांच्या अंगावरती परिधान केला जातोय आणि सौंदर्याने नटलेले विविधतेने नटलेले हे पुष्पगुच्छ साहेबांच्या अंगावरती परिधान केलं जातं आणि दिल्या जातात. तिथे मात्र केलं जाते स्वागत. इट्स अ नो बॉल. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या सत्राला सुरू होते. पुन्हा एकदा मात्र ऐकूया आपण आवाज असेल विपुलजी पाटील यांचा. दिलाय डीजे मास्टरना. पहिलाच चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकत असताना फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोड्याशा चुका घडल्यात आणि त्यामुळे अतिदक्ष पंच म्हणून एनआर पॅनलकडे का पाहिलं जातं याचं पुन्हा एकदा
उदाहरण पाहायला मिळालंय. पहिला चेंडू सुनीलनं जरूर निर्धाव टाकला होता, पण फिल्डिंग डिस्ट्रिक्ट मध्ये थोडस चुका पाहायला मिळाल्या, त्यामुळं नोचा इशारा आलाय. क्षेत्रक्षण आपण चेंज करू शकत नाहीयेत. फ्रीडचा पुढील चेंडू समोर आहे निर्दोष घरात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्दोष गरजच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड षटकार. माध्यमातून ऐकलं. चिर्ले चॅलेंजरचे सर्व जे स्वयंसेवक हे मात्र समाधान शेठ माळी यांना कदाचित सांगत असतील की तुम्ही जर आमच्या सोबत असला तर आपण दुनियाला दाखवून देऊ, काहीतरी वेगळं करू शकू, आणि ते करण्याचा प्रयत्न CGPL सीझन 2 मध्ये. यावेळी या चेंडू खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. अक्षरशः खोलामध्ये या चेंडू पाहायला मिळाला. सुनील टकली याच गोलंदाजीसाठी ओळखलं जातं. याच खरं तर गोलंदाजी मध्ये हा माहीर असलेला गोलंदाज आहे. पहिला चेंडू थोडासा हाफ टॅकर जरूर होता, पण व्हेरिएशन पद्धतीनं चेंडू टाकला आणि त्यानंतर सुनीलचा चेंडू खालीच राहिला, रीड करू शकले नाहीयेत. निर्धाव चेंडू आलाय. धाव पडला, धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 7 धावा. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेनं लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथून एकेरी धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 8 धावा. निर्दोष घरातला पण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता 40+ हे खेळाडू आहेत, पण काय ऊर्जा पाहायला मिळते. हेच म्हणावं लागेल. अगदी वयाची 40 गाठून सुद्धा 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी फिटनेस आहे. काय ती चातुर्य आणि काय ती तत्परता पाहायला मिळते. आणि म्हणूनच RPL सीझन 4 मध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला राहिला, पाहायला मिळालं होतं त्या जल्लोष आणि तो जलवा निर्दोष गरजचा. प्रशांत गरज जसा आलाय तसा चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत सरळ चेंडूला पाठवून दिलाय CGPL षटकार. महत्वाच्या सामन्यामध्ये सुद्धा 49 धावा प्रशांतच्या बॅट मधून येताना आम्ही पाहिल्या होत्या आणि त्यामुळं अवघ्या 3 धावांची गरज. पॅनल्टी 3 धावांची पॅनल्टी आहे. येस, एक्झॅक्ट. आणि खेळाडू वृत्ती म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण. येस, सुनील साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हा सामना इथे मात्र संपला जातोय. हरकत नाही, जिंकणार कोणताही संघ असेल, कोणताही खेळाडू असेल, त्याला तुम्ही एका प्रयोगात एका सामन्यात कधीच जज करू नका असं आम्ही नेहमी म्हणत असतो. पण आज हरून सुद्धा जिंकणं काय आणि जिंकून सुद्धा हारणं काय याचं उत्तम उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळालं. विजेत्याचं अभिनंदन आणि पराजय झालेल्या संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पण देऊया. स्पेशली थँक्स टू देशमुखजी, स्पेशली थँक्स टू ऍडव्होकेट साहेब, आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मात्र जाऊया स्पर्धेच्या मेगा फायनल कडे. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच ठरला या सामन्याचा हिरो लगेच या प्रशांत. क्या बात है, प्रेझेंट ऑफ माइंड पाहायला मिळतंय. DJ पंकज एक षटक टाकत असताना 9 धावा 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना सुद्धा त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. असा प्रशांत ठरला या मॅचचा हिरो.